एक माहिती अशी पुढे येते सर की ते जे 2 मुलं वारली त्यांचे आई वडील नातेवाईकांनी काही लोक येरवडा पोलीस स्टेशनला गेले होते घटनेनंतर, तर त्यांना पोलिसांनी अशी धमकी दिली आहे की तुम्ही जास्त काळ इथे थांबलात तर तुम्हाला गुन्हा दाखल करू आणि त्यांना वाईट ट्रीटमेंट दिलेली आहे। अशी प्रकारची गोष्टी काल पण आमचे कानात आला होता। आम्ही नातेवाईकांना संपर्क करायसाठी आम्ही या विषयावर ऑलरेडी चौकशी अधिकारी नेमलेली आहे। त्या विषयावर नातेवाईकांची जे प्राथमिक चर्चा झालेली आहे, अशी कोणत्याही प्रकारची गोष्टी झाली नसल्याची त्यांचे आतापर्यंत म्हणणं आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे। यामध्ये जर कोणताही पोलीस अधिकारी कर्मचारी आरोपीला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काही कारवाई काही घटनाक्रम केले असते किंवा नातेवाईकांना फिर्यादीला काही प्रकारचे दुर्व्यवहार करण्याची घटना समोर आली, अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारीवर सक्त कारवाई करण्यात येईल ही मी स्पष्टपणे सांगतो। आमदारांचा सीसीटीव्ही आपण तपासणार होता, त्यामध्ये सर काय डेव्हलपमेंट आहे का? कारण आमदार पोहोचले होते, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांची भूमिका संशयास्पद होती, तर काय डेव्हलपमेंट झालं का? कारण कालच आपण सांगितलं मी या विषयावर काल पण सांगितले होते, एका एसीपी दर्जाचे अधिकारीला या विषयावरची चौकशी म्हणजे तपास अधिकारी एसीपी आहे ते वेगळे, एक दुसरा एसीपी आम्ही या सर्व विषयावर चौकशी करण्यासाठी दिलेली आहे। सर्व प्रकारची पोलीस स्टेशन आणि परिसराची सीसीटीव्ही तपासत आहे। त्याबद्दल कोणत्याही प्रकारची पोलिसांनी कोणताही आरोपीला मदत केला किंवा कोणताही नातेवाईकांसाठी दुर्व्यवहार केला अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल ही मी स्पष्टपणे सांगतो। सर, जी गाडी वापरली, गाडीने धडक दिली, त्या गाडीचं रजिस्ट्रेशन होतं का? कारण त्या गाडीला नंबर प्लेट दिसत नाही। बरोबर आहे, त्या विषयावर पण चौकशी सुरू आहे, याबद्दल आपल्याला अपडेट